कोल्हापुरात क्रिकेट सट्ट्याचा बाजार, यंत्रणेचा वरदहस्त. नमस्कार, तुमचं SP न्यूजच्या विशेष पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सगळीकडे IPLचा फीवर सुरू आहे. मैदानात चौकार षटकार पडत आहेत, लोक टाळ्या वाजवत आहेत. पण या जल्लोषाच्या आवाजाखाली कोल्हापूर जिल्ह्यात एका घराचा दिवा विझला आहे. इचलकरंजीच्या 24 वर्षांच्या आदित्य कोळी या तरुणानं आत्महत्या केली आहे. कारण काय? तर ऑनलाईन गेमिंग आणि सट्ट्याचं व्यसन. आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेल्या त्या काळ्या धंद्याबद्दल, ज्यानं आपल्या घराघरात शिरकाव केला आहे. कोल्हापूर जिल्हा जो एकेकाळी कुस्ती आणि विद्यापीठासाठी ओळखला जायचा, तो आता सट्ट्याचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि गांधीनगर ही या रॅकेटची मुख्य केंद्र आहेत. हे केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नाही आहे. याचे धागेदोरे थेट गोवा, कर्नाटक, मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आलिशान फार्म हाऊस, हाय प्रोफाईल सोसायट्या आणि हॉटेल्समध्ये हे व्यवहार AC कॅबिनमध्ये बसून चालतात. सुरुवातीला टाईमपास म्हणून सुरू झालेला हा खेळ कधी व्यसन बनतो हे समजतच नाही. 20 वर्षांचे कोवळे कॉलेज तरुण ज्यांच्या हातात पुस्तकं असायला हवीत, ते आता मोबाईलवर रेट बघत बसलेत. धक्कादायक म्हणजे 55 वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही आपली आयुष्यभराची पुंजी या सट्ट्यात लावत आहेत. इचलकरंजी जवळच्या कोरोची येथील आदित्य कोळी, फक्त 24 वय होतं त्याचं. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार. पण ऑनलाईन गेमिंगच्या नादात तो कर्जबाजारी झाला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. ही केवळ एका आदित्यची गोष्ट नाही, तर अशा अनेक तरुणांची आहे, जे दररोज या दलदलीत फसत आहेत. ऑनलाईन गेमवर बंदी असूनही हे उघडपणे कसं चालतं, हाच खरा प्रश्न आहे. नागरिकांमधून आता संताप व्यक्त होतोय. हे सट्टेबाजांचे अड्डे पोलिसांना माहीत नाहीत का? फार्म हाऊसवर चालणारे हे व्यवहार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? यंत्रणा कधी जागी होणार हा खरा सवाल आहे. अशाच सामाजिक विषयासाठी पाहत रहा SP न्यूज. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी, फक्त SP न्यूजवर. पाहत रहा, ऐकत रहा आणि जागरूक रहा. धन्यवाद.